अरे अंकुश रॅपअप व्हायला अजून किती वेळ लागेल? एक 10 मिनिटात इकडे सगळं काम झालेलं आहे तसं पण हा. हे करतायत. आणि वासू कुठे सकाळपासून दिसला नाही. त्यांचं काहीतरी आपण डिस्कशन चालू असेल. हा ते आणि ते किनो रिपेअरिंगला टाक. चल मी पळतो पटपट. बाय बाय बाय. ए मुकुंद, इतक्या घाईत कुठे निघालायस? अरे मिनी काय सांगू तुला, त्या हवेलीचे पैसे द्यायचेत. एक मिनिट, प्रतापरावांनी हवेली अशीच दिली होती ना शूटिंगसाठी? हा ते मुंबईतून निघेपर्यंत तसंच डील झालं होतं, पण आता पैसे मागतायत ते पण खूप. अरे बापरे. त्यांचं काय बिनसलंय काय माहित. गाडी आली आहे का नाही ते बघायचंय, कॅमेरा वेंडरचा हिशोब करायचाय, ट्रॅव्हलिंगचं बघायचंय, लोकल पेमेंट बाकी आहेत. तुमच्यासारखं नसतं मॅडम, झालं पॅकअप बसा गाडीत. बरं चल मी होतो पुढे, तू ये मागून. चल 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 आवर. हो. या गाडीला काय झालं आता बंद व्हायला? खेड्यात आडवाटेला कोणी मेकॅनिकही मिळणार नाही. माझ्या मोहिनीचं रक्षण कर देवा. मगाशी एवढं डोकं काय खुपसून बसले तुझं पेपरमध्ये? डोक्याला काय झंझट कमी आहेत आपल्या? सोनं किती वाढले ते बघत होते. त्याचं तुला काय एवढं? वाढू दे ना वाढायचं तेवढं. अगं असं कसं म्हणतेस तू? येत्या रविवारी अक्षय तृतीया आहे ना, 3.5 मुहूर्तापैकी एक. मग त्या दिवशी सोनं घेऊन ठेवायचं असतं. हे बरोबर आहे तुझं की घेऊन ठेवायला हवं. दरवर्षीचं ठीक आहे शालू, पण यावर्षी जरा पैशांचा मामला थंड आहे माहिती आहे ना. हो ग, पण घेऊन तर ठेवावं लागेलच ना ग. दोन्ही मुलींची लग्न व्हायची आहेत अजूनही. त्यात मोहिनीचं काम आता नवीन सुरू झालंय. तुला माहितीये ना आपलं क्षेत्र कसं आहे, किती बिनभरोशी. आज काम आहे तर उद्या नाही. त्यात कार्तिकीच्या कामाचा अजून काही पत्ता नाही. मला तर कधी कधी ना खूप काळजीच वाटते त्याची. सगळं नीट होईल ना ग? नीट होईल ना म्हणजे? तुला माहितीये ना आपली मोहिनी किती मेहनत करते सगळं नीट व्हावं म्हणून. अगं केवढे आउटडोर शूट सुरू आहे तिचे, बघत नाहीस तू? हो ना. माझं बिचारं बाळ एकटंच किती काम करते. नाही राहू दे, मी नाहीच घेत. तू विचारच काढून टाक डोक्यात. हो शालू शालू, तूच म्हणतेस ना निगेटिव्ह बोलायचं नाही. सगळी गाणी वाजणार, तुला जसं पाहिजे तसं होणार. आणि वाढू दे ना त्या सोन्याचे भाव वाढायचे तेवढे. अपने पास है ना अपना 24 कॅरेट सोना, आपली मोहिनी. हा सब्र रख, सगळं तुझ्या मनासारखं होईल. हो ना रे पप्पा? या खेड्यात रेंजही नाही. बंटीला कॉल तरी कुठून करू आता? आरके सर इथे काय करतायत? दादा जरा गाडी थांबव, आरके सर आहेत. काय झालं सर? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, वरती स्टार्स आहेत ना, त्यांना सुपरस्टारला बघायचं म्हणून उभा आहे. दिसत नाही, गाडी बंद येते. मग 3-4 चेक फेकून बघा ना गाडीवर चालू होतीये का? सर
तुम्ही आमच्या बरोबर चला ना, एक सीट रिकामीच आहे. छे, कशाला? एवढे मोठे सुपरस्टार आणि आपल्या क्रूच्या गाडीमध्ये कसं वाटेल ते सर, हो ना? बंटी हॅलो. नेटवर्क नाहीये इथे, त्यामुळे बंटीजी काय, मुकुंद सर काय, कोणालाही फोन लागणार नाही. आणि हे काय, किती उशीर झालाय? ही काय मुंबई आहे का? एवढ्या रात्री इथे कोणीही फिरकणार नाही. त्यात तुमचा स्टाफ तुमच्या बरोबर नाही, नेटवर्क नसल्यामुळे कॅब बुक करू शकणार नाही, सगळाच गोंधळ. आणि आमची गाडीही गेली की तुमच्याकडे दुसरं काहीच ऑप्शन होणार नाही. बघा, म्हणजे तुम्हीच ठरवा. येताय का? चला ताई, गुड नाईट सर. आरके सर क्रूच्या गाडी? आरके सर, तुम्ही या गाडीतून कशाला आलात? तुमच्यासाठी स्पेशल गाडी अरेंज केली होती मी. तो स्पेशल खटारा बंद पडला, भूतासारखा उभा होतो मी. मग मुकुंद सर, मीच म्हणाले सरांना की चला आमच्या बरोबर क्रूच्या गाडीत. सॉरी आरके सर, तुम्हाला क्रू सोबत यावं लागलं. आता तुमच्यासाठी आणखी स्पेशल गाडी अरेंज करतो एअरपोर्टला सोडायला. बैलगाडी? मुकुंद सर, तुम्ही थँक्यू म्हणा आरके सरांना. त्यांनी आपल्यासाठी एवढं ऍडजस्ट केलं, क्रूच्या गाडीतून आले, नाहीतर रात्रभर त्यांना तिथेच थांबावं लागलं असतं. साधं थँक्यू म्हणता येत नाही तुम्हाला मुकुंद सर? आरके सर, हे मोहिनी कशाला नादी लागते त्यांच्या? चेहरा बघितला का त्याचा? गप झाला की नाही? आज प्रॉब्लेम मध्ये होते ना, म्हणून गप्प बसले. मोहिनी मॅडम, तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, त्यांच्याशी पंगे घेत जाऊ नका. ते काय पहिले माजोर्डे स्टार नाही आहेत आणि शेवटचाही असणार नाही. साधं थँक्यू म्हटलं तर सुपरस्टार पदावरून काय खाली उतरणार आहे का तू? पण नाही ना, तुम्ही जास्त सहन करता ना, म्हणून तो आणखी माज दाखवतो. माझा बाबा सांगतो, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. बरं, कळलं मला. आता रूमवर जा, आवर आणि बसमध्ये बस. सगळे आवरून बसले सुद्धा. गो 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 बॅक टू पवेलियन. ए मुकुंद, चल, काय टाइमपास करतोय? निघायचंय ना? हो, निघूया आपण. आधी तू इकडे बस, तुला एक गंमत दाखवतो. ये मोहिनी, बस इकडे बस. मोहिनी, हे गाणं असंच फिल्म मध्ये वापरलं तरी चालेल, इतकं सुंदर झालंय. हो रे, खरंच सुंदर झालंय. ए, तुला आठवतंय ना, त्या दिवशी सगळ्यांचाच गैरसमज झाला होता. सगळे मलाच हिरोईन समजले. आहेसच तू हिरोईन. काय म्हणालास? आय मीन, तू सेटवर वावरलीस ना हिरोईन सारखी, म्हणून त्यांचा तसा समज झाला असेल. बरं, आता माहितीये ना सगळ्यांना मी हिरोईन नाही ते मी लगेच डिलीट करते. तसा याचा काही उपयोग नाहीये. काय उपयोग नाही, काय उपयोग नाही. इतकं चांगलं शोरील तयार झालंय तुझं, इन फ्युचर कामाला येईल. अरे, पण मला ऍक्टिंग करायचीच नाहीये. मी जे करते ना ते उत्तम आहे, कळलं? बरं बाई, नको करू. पण आठवण म्हणून तर राहू दे. मी हे डिलीट करणार नाही. आय एम गोइंग टू सेव्ह दिस फॉर एव्हर. बरं, उशीर होतोय आपल्याला. सगळे बसमध्ये बसले, पण जायचंय ना मुंबईला. हो, तू जा पुढे, मी बॅग घेऊन येतो. चल लवकर. झालं एकदाचं आउटडोअरचं शूट. बाबा, पण आता माझं अजून एक काम करशील? अरे बस का, तुझ्यासाठी तर बोल तू फक्त, काय काम आहे? न विसरता देवीची ओटी भरशील? येस शुअर, नक्की बरे. तुला खरंच सांगतो, ती होती ना आपल्या पाठीशी, म्हणून या संकटातून सुटलोय. बरोबर आहे तुझं. ए
ही साडी आठवणीने पुजाऱ्यांना सांग की देवीला नेसवा. हो नक्की सांगेन आणि उद्याच जाऊन मी ओटी भरून येते बघ. बाबा कुठे आहेस तू? मी कुठे असणार? मुंबईत. म्हणजे बाबा माझ्याशी खोटं बोलला. तो इथेच होता अमरापूरला आणि मला बोलला मुंबईला आहे. ही बाई कोण आहे? बाबा हा बेटा. जरा आईला फोन दे. ऍक्च्युली मी जरा बाहेर आलोय रे एका मीटिंगसाठी. कुठे? पार्ला वेस्ट. तू आईच्या मोबाईलवर कर ना डायरेक्टली फोन. ओके बाय. हा माझ्याच समोर माझ्याशी खोटं बोलतोय. अरे मोहिनी, मैं तुझे ही कॉल करने वाली थी. ए कधी निघतेस तू? बाबा कुठे आहे? का ग? सांग ना बाबा कुठे आहे? तो बाहेर गेलाय ग. मी त्याला आता अमरापुरात पाहिलं, ते पण एका बाई बरोबर. नाही अगं, पागल आहे का तू? तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय मोहिनी. मी त्याला काल फोन केला होता, मला म्हणाला मुंबईतच आहे. तो माझ्याशी आधी कधीच खोटं बोलला नाही, मग आजच का? तू का शांत आहेस? तुला या सगळ्या प्रकाराबद्दल आधीच माहित होतं का? नाही अगं, तुला भास झाला असेल. हा आले. ऐक ना, काम आहे मला जरा, मी तुला थोड्या वेळाने कॉल करते. हा बाय. ऐक, पिंकी अगं कोणाशी बोलतेस तू इतका वेळ? किती वेळा फोन ट्राय केला तुला? मास्टरजी, मोठा लफडा झालाय. काय झालं? कसला लफडा? मोहिनीने तुला बघितलंय अमरापुरात, ते पण प्रियासोबत. किती दिवस काळजी घेत होतो आणि नेमकं निघतानाच तू आत्ताच्या आत्ता निघ. हा, आणि वेगळा ये. युनिटच्या गाडीत बसू नको. तिने चुकून जरी पाहिलं ना तरी मॅटर वाढेल मास्टरजी. नाही मी बघतो काय करायचं. डोंट वरी. ए पिंकी, थँक्यू सो मच. फायनली झाले सगळे सेटल. आता डिरेक्ट मुंबई. काय ग, काय झालं मोहिनी? कसला विचार करतेस? कसलाच नाही. आरकेचा विचार करतेस का? हे बघ, शेड्यूल संपलंय आता. आता एवढ्यात तरी त्याचं तोंड बघावं लागणार नाही तुला. नाही,
त्याचा विचार नाही करत आहे. ओके मोहिनी, घरात काही प्रॉब्लेम आहेत का? मुकुंद, तुला एकदा सांगितलं ना, मी कसलाच विचार करत नाहीये. सॉरी, आय एम सॉरी. खरंच वेगळीच आहे ही मुलगी. लोकांचे प्रॉब्लेम सोडवायला सतत पुढे असते, पण स्वतःचे प्रॉब्लेम कधीच कोणाला सांगत नाही. बाबा माझ्याशी खोटं बोलला. घरी गेल्यावर याचा सोक्ष मोक्ष लावेनच.